ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आपल्या नवीन वर्षाच्या ज्या या हार्दिक शुभेच्छा. विश यू व्हेरी हॅपी न्यू इयर. ठीक आहे. डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, जो नवीन वर्ष सुरू झालेला आहे, तर या नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनी छानपैकी स्पर्धा परीक्षेचा जो आहे हा अभ्यास जो आपण करत होता डेफिनेटली. पण नवीन चेंजेस जो झालेला आहे त्याच्यामुळे कुठेही घाबरून जाऊ नका. सगळ्यात महत्वाचं की जो चेंजेस झालेला आहे ठीक आहे, हरकत नाही. आपण जो आहे जो चेंजेस झाला हा स्वागतार्ह आहे, तो स्वीकारला गेला पाहिजे. कारण की डेफिनेटली जो बदल आहे, ठीक आहे, जो त्याला काय म्हणतील जे काही साधारणतः नियमांमध्ये जे काही बदल वगैरे होत असतात ते सकारात्मक आहे. आणि खरं तर एमपीएससीच्या दृष्टिकोनातून त्याची गरज जी आहे देखील होती. ठीक आहे. पण साधारणतः ज्या पद्धतीनं आता तुमच्या लोकांवर एक वेगळा जे रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आलेली आहे, तर मला असं वाटतं त्याचं देखील एक सविस्तर गाईड जे आहे आपण तुम्हा लोकांना जे करणार आहे त्याच्याबद्दल जे निश्चिंत जे आहे राहा. आणि विशेष म्हणजे काळजी करू नका. सध्या तरी एमपीसी ऍग्रिकल्चरची ऍडव्हर्टाईज आहे, फक्त आणि फक्त त्याच्यावर जे आहे तुम्ही फोकस करावं या सदिच्छेसह, या इच्छेसह जे आहे आजचं लेक्चर विद्यार्थी मित्रांनो सुरू करतो. परत एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष जे आहे हे डेफिनेटली आपले स्वप्न वगैरे जे आहे सगळं पूर्ण करो. मला असं वाटतं आपल्या जे इकॉनॉमिक्सचं लेक्चर जे आहे, नवीन लेक्चर जे आज आपण सुरू करतोय, नवीन लेक्चर सुरू होत असताना सगळ्यात पहिले महत्वाचं याच्यात मी 2 ते 3 सूचना ज्या आहे तुम्हाला देतोय. मी काय म्हणतो थोडंसं लक्षात घ्या. मी असं म्हणतोय या 2 ते 3 सूचनांमध्ये विद्यार्थी मित्रांनो थोडंसं लक्षात असं घ्या की हा जो इकॉनॉमिक्सचा जो पोर्शन आहे, ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात ऍग्रिकल्चरचं जे की इकॉनॉमिक्स आहे, मी काय म्हणतो थोडंसं लक्ष द्या. मी असं म्हणतोय की इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र जो आहे हा विषय आपण सुरू करतोय. अर्थशास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीनं एमपीएससी राज्यसेवा आणि एमपीएससी संयुक्त गटब पूर्व परीक्षा, त्यानंतर एमपीएससी ग्रुप सी ची क्लरिकलची जी परीक्षा आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न तुम्हाला येत आहे, ठीक आहे, त्या पद्धतीनं एमपीएससी ऍग्रिकल्चरची ऍडव्हर्टाईज जी आहे किंवा एमपीएससी ऍग्रिकल्चरची जी पेपर्स आहे, ठीक आहे, यामध्ये त्या लेवलला तसे प्रश्न जे आहे येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून फार जास्त तयारी जी आहे ही तुम्ही इकॉनॉमिक्सची जी आहे ही करायची नाही. ठीक आहे. यस, बेसिक इकॉनॉमिक्स मध्ये पहा काय झालंय. मला असं वाटते मी जितकी माहिती जी आहे मॅडम कडनं घेतली, तर मला असं वाटते ऍग्रोनॉमी नावाचं एक ऑलरेडी कन्सेप्ट तुम्हाला आहे. मी काय म्हणतो थोडंसं लक्षात घ्या. ऍग्रोनॉमी जे आहे नावाचं ऑलरेडी एक जे आहे तुम्हाला छानपैकी विद्यार्थी मित्रांनो कन्सेप्ट आहे. ठीक आहे. त्यामध्ये काय ऍग्रिकल्चर प्लस इकॉनॉमी, ठीक आहे, असा एक चॅप्टर जो आहे तुम्हाला शिकवलं जातं. ठीक आहे. मी टॅली देखील केलेलं आहे. पहा तुम्हाला मला असं वाटते आरबीआय हे देखील तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नाबार्ड जे अशा देखील लहान लहान कन्सेप्ट जे या तुम्हाला शिकवण्यात आलेले आहे. ठीक आहे. सांगायचं उद्दिष्ट हे की इकॉनॉमिक्स मधलं आणि पुस्तकामध्ये जे की आपण रेफर करतो तुम्हाला लोकांना पुस्तकं, ठीक आहे, त्या पुस्तकांमध्ये विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पाहाल तर इतके चॅप्टर जसे आहे, ठीक आहे, ते एवढे चॅप्टर जे तुम्ही नाही केले तरी चालते. मी परत सांगतो तुम्हाला लोकांना, ठीक आहे, की एवढे सर्व चॅप्टर जे आहे तुम्ही नाही केले तरी चालेल. ठीक आहे. जे महत्वाचे चॅप्टर्स आहेत तेवढे फक्त मी तुम्हाला सांगतोय. तेवढेच जे आहे इकॉनॉमिक्स मध्ये जे तुम्हाला शिकवलं जाईल तेवढ्याच विषयाचा व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर मला असं वाटते एक चांगल्या पद्धतीने इकॉनॉमिक्सची तयारी जी आहे तुम्ही कराल. ठीक आहे. मित्रांनो यातली दुसरी महत्वाची सूचना थोडंसं लक्षात घ्या की एमपीसी मध्ये ही जी की इकॉनॉमिक्स आहे, ठीक आहे, हा थोडा करंट अफेअर्सशी मित्रांनो जो हा मिळता जुळता, ठीक आहे, येणारा जो हा पेपर आहे. ठीक आहे. आता विशेष म्हणजे करंट अफेअर जर तुम्ही पाहाल आणि मागच्या काही प्रश्नांचं थोडंसं अनालिसिस जर तुम्ही कराल तर गव्हर्नमेंटच्या स्कीम, ठीक आहे, जवळपास लक्षात घ्या मित्रांनो इकॉनॉमिक्स मध्ये ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे, ठीक आहे, विशेष म्हणजे या ऍग्रिकल्चर संदर्भातल्या, ठीक आहे, तर असं देखील एक पेपरला जो आहे तुम्हाला प्रश्न आलेला आहे म्हणतोय. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम, मित्रांनो गव्हर्नमेंटच्या स्कीम जे आहे या जर आपण इथं शिकवत बसलो तर त्याला लंबा चौडा जाईल, म्हणजे त्याला 1 महिना पण पुरत नाही. ठीक आहे. म्हणून तुमच्या लेवलला करंट अफेअरच्या माध्यमातून तो तुम्ही भाग जो हा कव्हर करायचा आहे. यात स्पेसिफिक जर तुम्ही पाहाल तर मला असं वाटते आपण कुठले कुठले चॅप्टर जे हे पाहणार आहे ज्यावर तुम्हा लोकांना विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी प्रश्न असतात. मी तुम्हाला याच्या आधी पण माहिती आहे आणि जवळपास 3 वर्ष मागचे म्हणजे 16, 17, 18 जे पेपर आहे, ठीक आहे, कंटिन्यू तुमचे पेपर झालेले आहे. फक्त 19चा एक जो ऍग्रिकल्चरचा पेपर झालेला नाही. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला जे की मी अनालिसिस केलं आणि मला जे की जाणवलं, ठीक आहे, तर यात लक्षात घ्या महत्वाचे जे आहे एक 4 ते 5 टॉपिक जे आहे एवढेच जे आहे तुमच्यासाठी महत्वाचे आहे आणि तेवढेच आपण जे आहे
थोडं डिटेलमध्ये जे आहे तुम्हाला जे शिकवणार आहे, जेणेकरून तुमचे सर्व प्रश्न जे आहेत त्याच्यावरचे येणार आहे, ठीक आहे, हे तुमचे बऱ्यापैकी क्लिअर होतील, ठीक आहे. आणि मी तुम्हाला तर याच्या आधी सांगितलंय की यातला एक महत्वाचा भाग विद्यार्थी मित्रांनो कोणता आहे, तर करंट अफेअर प्लस असेच प्रश्न इकॉनॉमिक्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला राहणार आहे, ठीक आहे. तर मला असं वाटतंय ते चॅप्टर कुठले कुठले हे थोडंसं पटाकन जे आहे थोडं समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे डिस्टर्ब होणार नाही. पहा, आज आपण जे विद्यार्थी मित्रांनो एक स्वतंत्र चॅप्टर पाहतोय त्याचं नाव आहे अर्थव्यवस्था. क्लिअर आहे का? मग अर्थव्यवस्था डेफिनेटली भारताची अर्थव्यवस्था, ठीक आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अर्थव्यवस्थेचे प्रकार जे हे देखील समजून घेणार आहे. त्यानंतर जी काही अर्थव्यवस्थेसंबंधित जे काही त्याला काय म्हणतील स्टॅटिस्टिकल डाटा जो आहे, ठीक आहे, तो जर असेल तर तो देखील आपण जे समजून घेणार आहे. त्यानंतर हे झालं एक पहिलं चॅप्टर, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो यातलं दुसरं जे चॅप्टर आहे, ठीक आहे, हे आहे तुमचं राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे. मला डेफिनेटली माहिती आहे राष्ट्रीय उत्पन्नावर एक कुठला तरी 2017 की 16 ला जो एक प्रश्न आलेला आहे राष्ट्रीय उत्पन्नावरचा, तर राष्ट्रीय उत्पन्न जे नॅशनल इन्कम आपण ज्याला म्हणतो ते एक आपण पाहणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक चॅप्टर जे आहे तुम्हाला दारिद्र्य, बेरोजगारी, ठीक आहे, याच्यावर जवळपास कंटिन्युअसली एक एक प्रश्न जो आहे हा आलेला आहे, ठीक आहे. मग दारिद्र्य म्हणजे काय आणि बेरोजगारी म्हणजे काय, ठीक आहे. तर हा एक डेफिनेटली मित्रांनो जो आहे तुम्हाला काय चॅप्टर जो आहे हा शिकवला जाईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही पाहाल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्यावर देखील आपण एक प्रश्न जो म्हणजे एक साधारणतः लहानसा टॉपिक जो आहे त्यातला एक शिकवणार आहे, ठीक आहे. म्हणजे साधारणतः एका लेक्चर मध्ये आठवेल असा आरबीआयचा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो आहे तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऍग्रीकल्चर म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये ऍग्रीकल्चर, ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी ज्या ना तुमच्या झालेल्या आहेत, ठीक आहे. मी परत सांगतोय ऍग्रीकल्चर मध्ये इकॉनॉमिक्स नावाचा जो सब्जेक्ट आहे हा ऑलरेडी तुम्हाला जे शिकवलं गेलेला आहे, तरी देखील मी त्याच्यात जे आहे थोडी भर घालून तो देखील जो आहे टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर थोडस लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं तुम्हा लोकांना काय शिकवणार हे लक्षात घ्या, भारतातील आर्थिक नियोजन. आणि विद्यार्थी मित्रांनो या भारतातील आर्थिक नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाचा एक टॉपिक जो आहे तो म्हणजे पंचवार्षिक योजना, ठीक आहे. पहा, पंचवार्षिक योजनांवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी जे आहे जे प्रश्न जे हे आलेले आहेत, तर त्या अनुषंगाने तो एक जो आहे हा एक टॉपिक राहील. आणि काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना, ठीक आहे, जसं गॅट नावाचा एक करार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सार्क नावाचा ऑलरेडी करार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मला असं वाटते युरोपियन युनियन नावाचा एक जो आहे आणि ब्रिक्स नावाचा असे 2 ते 3 महत्वाचे इंटरनॅशनल मधल्या संघटना ज्या आहे या तुम्हाला अशा पद्धतीचा सिलेबस जो आहे हा तुम्हाला शिकवण्यात येणार आहे, ठीक आहे. मी तुम्हाला पटकन जे मुद्दामून आधीच पहिल्या दिवशी हे सांगतोय की इकॉनॉमिक्स जर तुम्ही पाहाल तर ठीक आहे, इकॉनॉमिक्सवर प्रश्न आहे का, तो 100% इकॉनॉमिक्सवर प्रश्न आहेत. पण एमपीएससी ऍग्रीकल्चर मध्ये जे की इकॉनॉमिक्स येऊन आलं तर ते त्या लेवलचं येत नाहीये, ठीक आहे. तर उगाच जो आहे तुमचा फार जास्त वेळ जो आहे हा वाया न घालवता जेवढे महत्वाचे टॉपिक जे तुम्हाला सांगितले आहेत तेवढे जरी तुम्ही व्यवस्थित केले, ठीक आहे. आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, भारतीय भूगोल मध्ये कुठलाच असा टॉपिक सोडलेला नाहीये, क्लिअर. भारतीय इतिहास मध्ये विद्यार्थी मित्रांनो कुठलाच असा टॉपिक जो आहे सोडलेला नाहीये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं समाज सुधारकांमध्ये आपण डिटेल जे समाज सुधारक शिकवले, ठीक आहे. त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स खूप महत्वाचा आहे, त्यात देखील कुठूनही एखादा टॉपिक जो आहे सोडण्यात आलेला नाहीये, ठीक आहे. जो सोडण्यात आलाय तो घटना दुरुस्तीचा जो होता, ठीक आहे, तर त्यातल्या महत्वाच्या घटना दुरुस्ती तुम्हाला शिकवण्यात आल्या, ठीक आहे. पण यातला तुमचा जीएसचा जो शेवटचा विषय आहे, ठीक आहे, लक्षात घ्या इकॉनॉमिक्सचा, ठीक आहे. कारण की सायन्स जो फॅक्टर आहे हा तुम्हाला विषय नाही. मी परत सांगतो, जनरल सायन्स जो विषय आहे तो तुम्हाला येत नाही, ठीक आहे, ऍग्रीकल्चर मध्ये जो बाकी परीक्षेला येतो आहे. तर शेवटचा जो विषय जीएस मधला जो आहे डेफिनेटली इकॉनॉमिक्स, क्लिअर आहे का. यातले महत्वाचे जे टॉपिक आहेत तेवढेच जे तुम्हाला आपण शिकवतोय त्या टॉपिक मधला आज विद्यार्थी मित्रांनो आपण जो भाग पाहणार आहे, जो अभ्यास करणार आहे, त्या डेफिनेटली भागाचं विद्यार्थी मित्रांनो नाव जे हे आहे अर्थव्यवस्था, क्लिअर आहे का. त्या अनुषंगाने अर्थशास्त्र, ठीक आहे. तर पटापट जे आहे स्लाइड छानपैकी तुमच्या समोर आहे, ठीक आहे. त्या अनुषंगाने आजच्या जे आहे या सगळ्या अर्थशास्त्र अर्थव्यवस्था, क्लिअर आहे का, या घटकाचा विद्यार्थी मित्रांनो सविस्तर अभ्यास जो आहे हा आजच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो आपण करणार आहे, ठीक आहे. पण एक साधं सरळ सोपं जर तुम्ही पाहाल तर तुम्ही जे आहे तुमचे मत जे आहे हे पटापट ठेवायचे, कारण की बरेच दिवस झाले आपण जे आहे काय
असं ग्रुप डिस्कस वगैरे केलेलं नाहीये, ठीक आहे. त्या अनुषंगाने फक्त तुम्ही मला सांगा की अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था म्हणजे काय. पटापट 2 ते 3 लोकांनी आपली मतं जी आहे ही तुम्ही मला सांगायची. चला सांगा बरं पटापट, अर्थशास्त्र अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय होत असेल, तुम्हाला काय वाटते? चल पटापट बोला. हा प्रश्न मी तुम्हाला माहिती आहे नेहमी विचारत असतो. जसं आपण इतिहास म्हणजे काय, पॉलिटिकल सायन्स म्हणजे नेमकं काय बा, तसंच सांगा, पटापट बोलायचं. कोण सांगते? इकॉनॉमिक्स म्हणजे काय, अर्थशास्त्र म्हणजे काय, बोला. चला अनम्यूट करायचं आणि बोलायचं पटापट. चला सांगा ना पटापट, काय वाटते तुम्हाला अर्थशास्त्राबद्दल? नाही तर मग आपल्याला कंपल्सरी सगळ्यांनी बोलतं करावं लागेल, बाकी दुसरा पर्याय नाही. बोला. Sir, the science which deals with the use of money. बर, ठीक आहे. म्हणजे नेमकं काय हे व्याख्या नका सांगू, म्हणजे म्हणजे नेमकं काय वाटतं बा तुम्हाला? पैशांचा कसा उपयोग होतो अच्छा. त्याला अर्थशास्त्र. बर, पैशांचा कसा उपयोग होतो त्याला अर्थशास्त्र असं म्हणतात. ठीक आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अजून जयश्री काय वाटते? हल्ली तुम्ही लोक बोलतच नाही, मी एकटाच बोलतो. चला पटापट सांगा, अर्थशास्त्र म्हणजे काय, आपल्याला महत्वाचा विषय समजून घ्यायचा. जयश्री आहे का? काय वाटते? चला मला असं वाटते जयश्री जागेवर नाहीये. अजय भावा काय वाटते? सर जे पैशाचा जो व्यवहार आहे त्याचा जो अभ्यास केला जातो त्या अर्थशास्त्र म्हणतात. अच्छा, पैशाच्या व्यवहाराचा अभ्यास. मोहित भाई क्या है? सर अनलिमिटेड वांट्स रहती है और फिर उसको कंप्लीट करने के लिए अपने पास लिमिटेड रिसोर्सेस रहते, तो वो कैसे एडजस्ट करना उसको इकोनॉमिक्स बोलते. ओके ठीक आहे, नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे बा. अजून कोणाला काय वाटते इकडे? मधुलिका काय वाटते बेटा? अर्थशास्त्र म्हणजे काय हा विषय तुम्हाला परिचित आहे, असा अपरिचित असा विषय नाही आहे बरं तुम्हाला, पटाकन सांगा. चला मधुलिका आहे का? काय वाटतं? ओ माहित असेल तर सांगायचं, नाही तर नाही म्हणायचं पटाकन, नाही तर मी दुसरा संधी देतो, तुम्ही पटापट बोला. हॅलो, हाच बोला. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक एखादी संस्था असते किंवा एखादं राष्ट्र त्याचे आर्थिक गुंतागुंती किंवा व्यवहार कशाचे, त्याला अर्थशास्त्र म्हणावं. बर बर, दीपिका पटापट बोला. आवाज दिल्यानंतर धडकन स्पीकर सुरू करायचा. हॅलो सर. हा बोला. सर, पैशांचा उपयोग, त्याच्या नियोजन आणि मार्केट आणि डिमांड सप्लाय या गोष्टींचा एकत्रित अभ्यास करणे म्हणजे इकॉनॉमिक्स. यस, ऍग्रीकल्चर मधलं डिमांड अँड सप्लायचं लेक्चरला मी पण होतो, ते ऐकलं वाटते तुम्ही. चांगला आहे. बरं अजून आरती, आरती ताई. पैशांचा व्यवहाराचा एकत्रित अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. बर, पैशांचा व्यवहाराचा अभ्यास. ठीक आहे. नेहा. नेहा काय म्हणता? इकॉनॉमिक्स म्हणजे काय होते सांगा पटाकन. ओ पटापट बोला रे बा. आहे की नाही जागेवर? एकच नेहा बावनकर इथे सध्या. नेहा आवाज येतोय का? ओके ठीक आहे. त्याच्यानंतर रामचंद्र भावा. हॅलो सर. हा बोल. उद्योग, व्यापार, औद्योगिक संघटन बर यांचा अभ्यास करणे. ओके. रामेश्वर भावा. बापरे, भरपूर लोक उपस्थित आज. हा बोला. रामेश्वर आवाज येतोय का? अनम्यूट कर आणि मग बोला रे बाबा, अनम्यूट नसेल केलं तुम्ही. रामेश्वर पर्यंत की आवाज जात नाही. विशाल.
व्यापार, उद्योग आणि संपत्ती यांच्याविषयीची माहिती. ओके. दीक्षा. दीक्षा काय वाटते बेटा? बर. रामेश्वर म्हणतो हाऊस होल्ड मॅनेजमेंट बेस्ट. मस्त मुद्दा आहे तो हाऊस होल्डचा. रचना काय वाटते? रचना ताई काय वाटते पटाकन सांगा. रचना आवाज येतोय का माझा? काही लोक व्हिडिओ चालू करून बस बाकीचे आपापले काम तर करत नाहीये ना, नाही तर बस इकडं प्रेझेंट. मेघा काय होतं इकॉनॉमिक्स म्हणजे? मेघा मेघा एकच आपली इथे. बर. त्याच्यानंतर कोण इकडे? ऋषिकेश भावा. सर पैशाचा उपयोग, त्याचा उपयोग करून वस्तूचा मोबदला किंवा त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या संस्था. बर, ठीक आहे ठीक आहे. स्नेहल. सर जे काही आपल्या डिमांड्स असतील त्याला एक विशिष्ट प्रायोरिटी देऊन म्हणजे त्याचा अभ्यास करणे, डिमांड्स आणि सप्लायचा म्हणजे बर अभ्यास करण्याचा. ठीक आहे. सुभाष भावा. सर डिमांड्स आणि सप्लायचा पर्यावरणिक दृष्टीने अभ्यास करणे म्हणजे अर्थशास्त्र. ओके बर. चला अजून कोणी राहिलाय का इकडं? मला असं वाटते बऱ्याच लोकांना जे आहे इकॉनॉमिक्स बद्दल पहा कसं असते माहितीये का, आपल्याला माहिती असते पण मी परत सांगतोय ठीक आहे, तुम्हाला माहिती असून फायदा नाही. ठीक आहे, थोडस शेअर केलं, दोन गोष्टी जर तुम्ही बोलले तर मला असं वाटते पटापट जे आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. ठीक आहे, सांगायचं उद्दिष्ट की बऱ्यापैकी जे आहे हे इकॉनॉमिक्स पहा फार सोपा विषय आहे. ठीक आहे, म्हणजे खरं सांगू का हा विषय जर तुम्ही पाहाल ना मित्रांनो, तर एक रामेश्वरनी खूप सुंदर कॉन्सेप्ट जर तुम्ही सांगितले, जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर ठीक आहे, हाऊस होल्ड मॅनेजमेंट मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे, साधं सरळ सोपं आहे इकॉनॉमिक्स. क्लिअर आहे का? अर्थशास्त्र. ठीक आहे, अर्थ म्हणजे पैसा आहे. ठीक आहे, मग आपण जे काही व्याख्या वगैरे जे आहे, ज्या अधिकृत त्याचा जो फादर आहे त्याचं काय म्हणणं आहे सगळं पाहणारच आहे. ठीक आहे, पण मला जी कन्सेप्ट आवडते ठीक आहे, तर अर्थशास्त्र म्हणजे साधं सरळ सोपं जे आहे ना, घरगुती जे काही पैशाचं नियोजन आहे. ठीक आहे, म्हणजे इतकं सोपं आहे हे सगळं. क्लिअर आहे का? इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्या टर्मिनॉलॉजी विद्यार्थी मित्रांनो जे आहे ना तुमच्या आजूबाजूला घडतात. मी परत सांगतोय काय, इकॉनॉमिक्स हे घडत असताना या प्रवाहातून जे तुम्ही सगळे लोक जाता. ठीक आहे, फक्त त्याला असं काहीतरी नाव आहे बाबा, असं काहीतरी कॉन्सेप्ट आहे बाबा. ठीक आहे, तर हे जे आहे ना थोडंसं मित्रांनो काय होत असतं, बऱ्याच लोकांना माहिती नसते म्हणून तो प्रॉब्लेम होते. ठीक आहे, पण हाऊस होल्ड मॅनेजमेंट क्लिअर आहे का, तर ते देखील आहे. ठीक आहे, पण हरकत नाही. आता मुळात त्याची आपण अर्थशास्त्र अभ्यास करतोच आहे, तर त्या अर्थशास्त्राच्या अनुषंगाने जे सविस्तर इन्फॉर्मेशन जी आहे विद्यार्थी मित्रांनो आज जी आहे ना आपण करून घेतोय. ठीक आहे, थोडंसं लक्षात घ्या विषय आपला काय चालू आहे. ठीक आहे, अर्थशास्त्र आपला चालू आहे, तर डेफिनेटली अर्थ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पैसा. क्लिअर आहे का? आणि याचं देखील एक शास्त्र आहे का? ठीक आहे, म्हणजे शास्त्र आहे का? तो हो, प्रत्येकच गोष्टीचं शास्त्र आहे, प्रत्येकच गोष्टीचं सायन्स आहे. ठीक आहे, हेच पाहणं राज्यशास्त्र. क्लिअर आहे का? राज्य म्हणजे काय, जे काही राजकीय लोक आहे, राजकीय जीवन आहे त्याचं देखील एक शास्त्र आहे. ठीक आहे, त्याचं देखील काहीतरी अंतिम उद्दिष्ट आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे, इतिहास हा विषय एक शास्त्र आहे का? हो आहे ना, तो पण एक शास्त्र आहे. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीनं अर्थशास्त्र हा एक विषय आहे. आणि तुम्हाला जे आहे हे काय सांगताना आवडतो की इतका सोपा विषय आहे. तुम्ही काही लोक उगाच जे ना आमच्या इथं भाऊ करून बसतात. ठीक आहे, की अर्थशास्त्र म्हणजे मग फार किचकट असा काहीतरी विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो असं नाही. ठीक आहे, अर्थशास्त्र हा विषय इतका सोपा आहे, मी काय तुम्हाला सांगतो इतका सोपा आहे. क्लिअर आहे का? आणि हा विषय सगळा आपला आजूबाजूला जो आहे ना हा घडत आहे, फक्त आपल्याकडे त्याच्याकडे पाहण्याचा जो की आपला दृष्टिकोन आहे. क्लिअर आहे का? हा तुम्ही जर थोडा जर बदलला. ठीक आहे, क्लिअर आहे का? तर चांगलं जे आहे त्याला काय म्हणतील एक कन्सेप्ट जे आहे सगळ्या इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला कळतं. ठीक आहे, चला मला असं वाटते इतका सगळं सांगितल्यापेक्षा डिरेक्टली व्याख्येकडे जाऊ, अर्थशास्त्र म्हणजे काय समजून घेऊ. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो ऍडम स्मिथ नावाचा एक व्यक्ती आहे, याला फादर ऑफ इकॉनॉमिक्स जे असं म्हणतात, किंवा हे जाऊ द्या
पण एक चांगली व्याख्या जी आहे विद्यार्थी मित्रांनो या ऍडम स्मिथ जी आहे ना यांनी केलेली आहे ती आपण समजून घेऊ. ठीक आहे, पहा यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्राच्या संपत्तीचा स्वभाव, क्लिअर आहे का, राष्ट्राच्या संपत्तीचा, ठीक आहे, स्वभाव वैशिष्ट्यांची, क्लिअर आहे का. आता प्रश्न असा पडलो की राष्ट्राच्या संपत्तीचा असा काहीतरी स्वभाव आहे का बा, ठीक आहे, तिच्या वैशिष्ट्यांची आणि विद्यार्थी मित्रांनो कारणांची चिकित्सा करणे. काय करणे? कारणांची चिकित्सा करणे म्हणजे मित्रांनो काय होतं तर अर्थशास्त्र जे हे होत आहे, क्लिअर आहे का, ठीक आहे. आणि ऍडम स्मिथनी यालाच जे आहे काय अर्थशास्त्र अशी चांगली व्याख्या जी आहे एक लहान साधी सरळ सोपी जी आहे व्याख्या तुमच्या समोर ठेवली. आता मला एक प्रश्न पडला की ही व्याख्या सांगितल्यानंतर तुम्हाला किती गोष्टी कळल्या, ठीक आहे. साधं सरळ सोपं सांगतो तुम्हाला, ठीक आहे. मी परत सांगतो इकॉनॉमिक्स हा विषय टोटली ग्रुप डिस्कशनचा विषय आहे, ठीक आहे. तुम्ही जितकं जास्त डिस्कस कराल, ठीक आहे, तितकं जास्त विद्यार्थी मित्रांनो हा विषय तुम्हाला इझी होतो, ठीक आहे. आता एकेका शब्दाची विद्यार्थी मित्रांनो यातनं जे आहे तुम्हाला काय फक्त व्याख्या, मी काय म्हणतो लक्षात घ्या, ठीक आहे. व्याख्या का तुम्हाला काय पेपरला येणार आहे का किंवा अर्थशास्त्र विचारला येणार आहे का, पण नाही विद्यार्थी मित्रांनो ती कन्सेप्ट जी आहे समजून घ्या अर्थशास्त्र म्हणजे काय होतं, ठीक आहे. तुम्ही जे जे काही सर्व विद्यार्थ्यांनी जे जे काही सांगितलं, मी परत सांगतोय सर्व विद्यार्थ्यांनी जे जे काही सांगितलं ते सर्व याच्यामध्ये येते, क्लिअर आहे का, ठीक आहे. मग आता पाहू आपण काय होते, पहा राष्ट्राच्या संपत्तीचा. आता पहिले ते एक एक शब्द क्लिअर करू. राष्ट्राची संपत्ती म्हणजे काय पटाकन सांगा तुम्हाला की सर बाबा ही राष्ट्राची संपत्ती आहे. चला सांगा बरं पटापट, राष्ट्राची संपत्ती काय आहे पटापट बोला. चला पटापट सांगत चला, तुम्ही बोलत चला, थोडे अनम्यूट करायचं आणि बोलायचं. राष्ट्राची संपत्ती म्हणजे काय? ज्या गोष्टीतून राष्ट्राला देश किंवा देशाला. बर, अजून? ज्या सार्वजनिक मालमत्ता असतात त्या. बेस्ट, सार्वजनिक मालमत्ता. नेह म्हणते नॅचरल रिसोर्सेस म्हणते, ग्रेट, बरोबर आहे का, ठीक आहे. अजून काय असेल सांगा बरं पटापट 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 सांगा. अजून जे काय अवेलेबल आहे त्यामध्ये ते जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते. आवाज नाही आला. रिसोर्सेस अवेलेबल आहेत राष्ट्रामध्ये ते. अरे हो, रिसोर्सेस तर भरपूर आहे, पण कोणते रिसोर्सेस नेमकं? जसं नेहाने सांगितलं की नॅचरल रिसोर्सेस आहे बा. बर, ऋषिकेश हा बोल रामेश्वर. ऐतिहासिक वस्तू. बेस्ट, ऐतिहासिक वस्तू. चला ग्रेट. अजून? ऋषिकेशचं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टीतून उत्पन्न देशाला मिळते, ठीक आहे. बरं ठीक आहे, तो पण एक संपत्तीचाच भाग आहे, क्लिअर आहे का, ठीक आहे. उदाहरणार्थ पाना हॉस्पिटल मधून काय गव्हर्नमेंटला काय रेव्हेन्यू भेटत नाही का? भेटते ना, क्लिअर आहे का. त्याच्यानंतर नॅचरल रिसोर्सेस तर भरपूर आहे, ठीक आहे. तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे, आपण सगळे नॅचरल रिसोर्सेस पाहिलेले आहे, ठीक आहे. मिनरल्स झाले, क्लिअर आहे का. हे मिनरल्स मित्रांनो जे आहे हे देखील काय राष्ट्राच्या संपत्ती आहे, क्लिअर आहे का. आता प्रश्न असा पडला, मी काय म्हणतो लक्षात घ्या, ठीक आहे. राष्ट्राची संपत्ती जी आहे ही तुम्हाला कळली, ठीक आहे. आता परत चला एक प्रश्न येतो, काय या संपत्तीची स्वभाव वैशिष्ट्य काही आहे का? किती खतरनाक आहे ना. तुम्हाला असं वाटलं एकदम लयच सोपं आहे. मोन्युमेंट्स, हो मोन्युमेंट्स पण आहे, डेफिनेटली आहे, ठीक आहे रामचंद्र. आता प्रश्न असा आहे, मी काय म्हणतो लक्षात घ्या, फार व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. इकॉनॉमिक्स आपण समजून घेतोय, ही व्याख्या जर कळली तर अर्ध इकॉनॉमिक्स तुम्हाला कळते. मी काय म्हणतो लक्षात घ्या, ठीक आहे. आता संपत्ती तुम्ही सगळ्या लोकांनी सांगितली, ठीक आहे. चला संपत्ती पाहिल्यानंतर या संपत्तीची स्वभाव वैशिष्ट्य काय असेल सांगा बरं. मी इथं नॅचरल रिसोर्सेस टाकतो, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मोन्युमेंट्स सांगितले ते टाकतो, क्लिअर आहे का. त्याच्यानंतर इथं काही लोकांनी हॉस्पिटल सांगितले जे आहे ते हॉस्पिटल्स टाकतो. त्याच्यानंतर काही लोकांनी असं म्हटलंय की बा इन्कम, क्लिअर आहे का. हो, इन्कम बेस्ड, इन्कम हा देखील एक मुद्दा आहे. प्रत्येकाचं इन्कम, ठीक आहे. माझं इन्कम, तुमचं इन्कम, क्लिअर आहे का, हे इन्कम. आता प्रश्न असा आहे, राष्ट्राची संपत्ती आपण मित्रांनो ही समजून घेतली, ठीक आहे. पण हिची स्वभाव वैशिष्ट्य काय सांगा बरं पटाकन सांगा. हिची स्वभाव वैशिष्ट्य काय असेल? आलं म्हणा तुम्ही, माणसाचा काहीतरी एक स्वभाव असते, यायचा कायचा स्वभाव असते असं काहीतरी. चला एक तरी आपल्याकडे आलं, ठीक आहे. चला कोण काय म्हणताय, त्यांचा यूज. बरोबर आहे, त्यांचा काय आहे, त्यांचा यूज कसा करायचा, ठीक आहे.
मग आता मला सांग, तुम्ही काय करायचंय, उदाहरणार्थ सांगा. ठीक आहे, उदाहरणार्थ पटापट देत चला. ज्यांनी ज्यांनी जे जे उदाहरण दिलं त्यानुसार त्याचा स्वभाव सांगा. आता उदाहरणार्थ आपण पाहिलं नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे, हे जर पाहिली की एक संपत्ती आहे. नॅचरल रिसोर्सेस मध्ये मित्रांनो पहा, एकच फॅक्टर आहे का, मी तुम्हाला आधी सांगितलं मिनरल्स आहे, खनिज आपण पाहिले. ठीक आहे मित्रांनो, ही मिनरल्स जी आहे ना, फक्त मिनरल्स आहे का, नाही. नॅचरल रिसोर्सेस मध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा, अजून तुमचे काय नॅशनल पार्क येतील. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर जे आहे सँच्युरीज येतील. त्याच्यानंतर मित्रांनो टायगर रिझर्व येतील. त्याच्यानंतर पूर्ण रिव्हर सिस्टीम, मी काय म्हणतो लक्षात येते का, काय पूर्ण रिव्हर सिस्टीम मित्रांनो काय ही त्यामध्ये येत आहे. ठीक आहे, आता त्यातला एक कुठला तरी आपण फॅक्टर घेऊ. क्लिअर आहे का मित्रांनो? पहा, जर मी इथं मिनरल्स नावाचा लहान फॅक्टर घेतला, काय नॅचरल रिसोर्सेसचा, मिनरल्स खनिज मित्रांनो काय हा त्याचा स्वभाव आहे का? नाही, स्वभाव नाही आहे. हे राष्ट्राच्या संपत्तीचे प्रकार आहे. कोणते कोणते? त्याचं मिनरल्स झालं, नॅशनल प्रोजेक्ट झाले, त्याच्यानंतर नॅशनल पार्क झाले, टायगर रिझर्व झाले, रिव्हर झाल्या, हे त्याचे प्रकार होते. क्लिअर आहे का? पण मित्रांनो याचं एक स्वभाव वैशिष्ट्य आहे का? ठीक आहे मित्रांनो, स्वभाव वैशिष्ट्य याचा अर्थ पहा, त्याचा यूज जे की सांगितलं साधं सरळ सोपं आहे. पहा कसं, मिनरल्सचा मित्रांनो वापर ठीक आहे आपण सर्व लोक करतो का? हो करतो ना. पाणी जे आहे आपल्याला येतं, मिळतं, पाणी आपण जे पितो. ठीक आहे, एक लक्षात साधं सरळ सोपं लक्षात घ्या. आपण मित्रांनो काय घेतला माहितीये का, एक खनिज नावाचा जो हा इथं मिनरल्स नावाचा फॅक्टर घेतला आणि याची स्वभाव वैशिष्ट्य अशी आहे. क्लिअर आहे का की याचं मित्रांनो काय माहितीये का, पहा साधं सरळ सोपं हा जो खनिज आहे. ठीक आहे, या खनिजांबद्दल मित्रांनो तुम्ही टॅक्स भरता का? मी पटकन मी काय म्हणतो लक्षात येत आहे का बा, खनिजांसाठी तुम्ही टॅक्स भरता का? हा टॅक्स जो आहे ना मित्रांनो, कर आपण जर तुम्ही पाहाल तर हा याचा मित्रांनो काय माहितीये का स्वभाव आहे. हे स्वभावाची वैशिष्ट्य आहे. क्लिअर आहे का बा? आता तुम्ही सर असं कसं, अरे साधं सरळ सोपं सांगतो, पहा पटतंय का? पहा मिनरल्स मध्ये रामेश्वर भावा आपल्या इथं सोनं आपण वापरतो, बरोबर आहे. सोनं एक प्रकारचं मिनरल्सच आहे. ठीक आहे, मग सोनं, आता सोनं घेत असताना मित्रांनो त्याची व्हॅल्यू आहे. क्लिअर आहे का? आणि विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो. कन्सेप्ट कळतंय का? मी काय म्हणतोय, 3% सोन्यावर टॅक्स आहे. तुम्हाला आठवत असेल तर जीएसटी पहा, कधी जर तुम्ही सोनं जर घ्यायला गेले असेल आणि तो म्हणतो काय तुम्हाला पक्की पावती पाहिजे का? ठीक आहे म्हणतो, आता ठीक आहे एखादं लग्नाचं सोनं आपण घेत असताना पण नेहमी लक्षात घ्या पक्की पावती एखादी असू देत जा. मग तो काय करतो, मूळ रक्कमच्या 3% जे की तुमचं सोनं झालं त्याचं 3% जीएसटी लावतो. मला ते 1.5% त्यातलं सीजीएसटी लागतं. 1.5% विद्यार्थी मित्रांनो पहा त्याचं काय लागून आलं, एसजीएसटी लागून आला. म्हणजे सेंट्रल कडे काहीतरी जातं आणि स्टेट कडे काहीतरी येतं. मग आता विषय असा आहे की सोन्यावर आपण टॅक्स भरला. हे कन्सेप्ट कळताय का बा तुम्हाला? कन्सेप्ट कळताय का? ठीक आहे, सोन्यावर जे तुम्ही टॅक्स भरला, आता लक्षात घ्या मी काय म्हणतो. ठीक आहे, ही संपत्तीचा स्वभाव झाला की तुम्ही काय भरलाय, टॅक्स भरलाय. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो याचा स्वभाव काय एकच आहे का? नाही, असे हजारो कारण जे आहे वेगवेगळ्या संपत्तीचे हजारो स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. क्लिअर आहे का बा? आणि आता या स्वभाव वैशिष्ट्यांची आणि त्याच्या कारणांची मित्रांनो चिकित्सा तुम्हाला करायचं आहे. साधं सरळ सोपं सांगतो, काय टॅक्स आपण घेतले, या टॅक्सचे मित्रांनो 2 प्रकार आहे, सीजीएसटी क्लिअर आहे का बा आणि एसजीएसटी. ठीक आहे, ही झाली याची मित्रांनो कारण. क्लिअर आहे का बा? ठीक आहे, आता या कारणांची चिकित्सा करा. ठीक आहे, मला खरंच सांगा जीएसटी नावाचा प्रकार आधी होता का? भारतामध्ये जीएसटी नावाचा प्रकार नव्हता आधी. ठीक आहे मित्रांनो, तो आता आपण इम्प्लिमेंटेशन केलेला आहे. कन्सेप्ट कळतंय का मी काय म्हणतोय? ठीक आहे, मग आता लक्षात घ्या याचा अर्थ, हो आपण कारणांची चिकित्सा करून आलो होता. काय करून आलो मला खरं सांगा, टॅक्स आपण भरला पाहिजे का? मी काय म्हणतो लक्षात द्या बा, टॅक्स आपण भरला पाहिजे का? हो, पहिलं उत्तर आहे भरला पाहिजे का? अरे आपण जर टॅक्स भरला तर आपल्यासाठी ज्या सुविधा येत आहे गव्हर्नमेंट जे देत आहे त्या आणखी चांगले देतील ते. क्लिअर आहे का बा? ठीक आहे, दुसरं लक्षात घ्या, आपण टॅक्स जो आहे हा काय प्रामाणिकपणे रेग्युलर भरला पाहिजे का? आपण त्याच्या कारणाची चिकित्सा करायला लागलो विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे का बा? आपलं राष्ट्राची संपत्ती नॅचरल रिसोर्सेस, त्याचे स्वभाव जो आहे हा असा आपण त्यातला एक फॅक्टर घेतला मिनरल्स, त्याची स्वभाव वैशिष्ट्य आहे की आपण त्याचे टॅक्स भरतो. क्लिअर आहे का बा? त्याचा यूज करतो. क्लिअर आहे का बा? ठीक आहे, मग आता हे झालं स्वभाव वैशिष्ट्य, याची कारण काय? क्लिअर आहे का बा? ठीक आहे,
आपण ही वैशिष्ट्य आणि त्याची कारण क्लिअर आहे. जीएसटी आपण भरतो, थोडं समजायला जे आहे ना थोडं कठीण जाते, पण मी उदाहरणार्थ घेतलं. ठीक आहे, लक्षात घ्या काय की याची चिकित्सा आपण करतो की खरं टॅक्स भरला पाहिजे का, रेग्युलर भरला पाहिजे का, यातल्या यात विद्यार्थी मित्रांनो पहा, तो सर्वांनी भरला पाहिजे का. तुम्हाला खोटं वाटन, भारतामध्ये जे आहे ना कंडिशन लक्षात घ्या, टॅक्स पे करणारे फार कमी लोक आहेत जे रेग्युलर टॅक्स भरत नाही, जे टॅक्स जो आहे हा आपलं बुडवतात. ठीक आहे, तर सांगायचं उद्देश विद्यार्थी मित्रांनो ते, ठीक आहे. आता पाहिजे आपण काय केली, कारणांची चिकित्सा करून आलो. ठीक आहे, ही चिकित्सा करतो म्हटलं तर अजून लंबी चौडी जाते. क्लिअर आहे का. ठीक आहे, सांगायचं पहा, आपण आतापर्यंत मग आपण नेमकं काय करत होतो विद्यार्थी मित्रांनो, नेमकं आपण जो आहे हा अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करत होतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय, अशा कन्सेप्टला अर्थशास्त्र जे असं म्हणतात, असं ऍडम स्मिथ असं म्हणतो. कन्सेप्ट कळत आहे का. ठीक आहे, आणि तुम्हाला खोटं वाटेल, अर्थशास्त्र हा विषय, आणि मी याच्यामध्ये जे तुम्हाला उदाहरणार्थ जे शिकवणार आहे लक्षात घ्या, हे सर्व तुमच्या आजूबाजूला जे आहे तुम्हाला येतात. ठीक आहे, सगळं आजूबाजूलाच आहे आपल्या. क्लिअर आहे का. फक्त आपण त्याकडे नाही, त्या दृष्टिकोनातून पाहत नाही. ठीक आहे, चल मला असं वाटतं इकॉनॉमिक्स म्हणजे तुम्हाला कळलं का, पटाकन सांगा बरं. पटाकन हो म्हणून जे तुम्ही सगळ्यांनी जे थोडंसं मला सांगा. एखाद्याला असं कळलं नाही तर मी तिथंच तुम्हाला जे मला सांगा, तर मग नाही कळलं बा तुम्ही परत तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मला असं वाटतं जे तुम्हाला पहा, आता मी काही कन्सेप्ट फार शांततेने जे तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, कन्सेप्ट पाहताय आहे का. ठीक आहे, चाल मला असं वाटतं तुम्हाला जे हा जो आहे हा टॉपिक इथपर्यंत कळला. अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय सुरू आहे हे तुम्हाला कळलं. तुम्ही जे सांगितलं ते देखील सगळ्याच्यात येतं. ठीक आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थोडस समोर जाऊ आणि अर्थशास्त्राचे मित्रांनो दोन भाग आपण पाहणार आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, मी प्रकार म्हटलं का, इकॉनॉमिक्स अँड इट्स टाइप्स असं म्हटलंय का, नाही, आपण जस्ट त्याचे दोन पार्ट पाहणार आहे. ठीक आहे, अरे त्याचे भाग क्लिअर आहे का बा, आणि त्याचे प्रकार क्लिअर आहे, ह्याच्यामध्ये थोडं डिफरन्स आहे रे बाबा. ठीक आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिलाय की सूक्ष्म अर्थशास्त्र. क्लिअर आहे, दोन भाग. आणि विद्यार्थी मित्रांनो इथं दिलाय स्थूल अर्थशास्त्र. आता मराठी लवकर आपल्याला की कळत नाही. ठीक आहे, इंग्रजी नवीन वर्ष साजरं उत्साहात जे आपण सर्व लोक करतो, पण तेवढ्या उत्साहानं आपलं गमतीचा भाग चालू बरं, तेवढ्या उत्साहानं आपण काही नवीन वर्ष आपलं मराठीचं जे आहे, जे गुढीपाडवा येतं ते आपण काही करत नाही. हरकत नाही, त्याच्या उगाच विषयात आपण काही जाऊ नये. मित्रांनो थोडस कन्सेप्ट पहा, सूक्ष्म म्हणजे काय होतं, याला इंग्रजीमध्ये जे आहे काय शब्द आहे, मायक्रो शब्द आहे. कोणता, मायक्रो. ठीक आहे, आणि अर्थशास्त्र मॅक्रो. क्लिअर आहे का, मायक्रो इकॉनॉमिक्स. क्लिअर आहे का. ठीक आहे, हा एक टॉपिक झाला. दुसरं पहा इथं काय दिलंय, स्थूल. क्लिअर आहे का. आता याच्यातला फरक सांगू काय, स्थूल मध्ये काय येतं माहितीये का, मॅक्रो. क्लिअर आहे का, MACRO. ठीक आहे, मायक्रो मध्ये इथं मित्रांनो आय होता आणि मॅक्रो मध्ये इथं जो आहे हा ए झाला, एवढाच तो काय चेंज आहे. ठीक आहे, पण चेंज जरी झाला तरी मित्रांनो कन्सेप्ट फार मोठी चेंज होते बरं. ठीक आहे, समजून घ्या. पहा आता पहिले आपण काय करू माहितीये का, सूक्ष्म अर्थशास्त्र आपण म्हणजे काय ते शिकूया. ठीक आहे, पहा मायक्रो इकॉनॉमिक्स. क्लिअर आहे का, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये नेमकं काय येतं पहा विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये जे आहे हे काय येतं तेवढं पहा, विक्रेता. क्लिअर आहे का पहा, कोणते, विक्रेता. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे आहे काय, तुमचे ग्राहक. क्लिअर आहे का पहा, यांचा संबंध जो आहे, याचा अभ्यास जो आहे, जो कोणी लोक करतात, इकॉनॉमिक्सची जी शाखा करते, मी काय म्हणतो लक्षात घ्या, त्यांना जे आहे हे काय म्हणतात माहितीये का, त्यांना इकॉनॉमिक्स जे आहे सूक्ष्म मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. ठीक आहे, एकच मिनिट.
ओके चला, थोडस 1 मिनिटाचा ब्रेक घेतला, ठीक आहे. आय एम रिअली सॉरी. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आहात ना सगळे? आवाज येतोय ना आपला? आवाज येतोय ना आपला? हा ठीक आहे, आवाज येतोय म्हणतात. ठीक आहे चला, 1 मिनिट. पहा थोडस समजून घ्या आपलं काय चालू आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपलं सूक्ष्म अर्थशास्त्र जे चालू आहे. ठीक आहे. आता विक्रेता, ठीक आहे, आणि ग्राहक यांच्या संबंधाचा अभ्यास करणार आहे. आता परत असं बोललं, इकॉनॉमिक्स चालू आहे. ठीक आहे. मी काही गोष्टी फार इलॅबोरेटिव्ह तुम्हाला समजून सांगतो, कन्सेप्ट तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये काय असा संबंध असेल की आपण यांच्या संबंधाचा अभ्यास करायला पाहिजे? सांगा बरं. फार इंटरेस्टिंग आहे, म्हणजे खरं सांगतो ना, हा पूर्ण ग्रुप डिस्कशनचा विषय आहे. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला विक्रेता विचारतो, मी काय करतो असं लक्षात घ्या. ऑफलाईन जर असलं असेल ना, तर ऑफलाईन विक्रेता, आता विक्रेता मी पटापट तुम्हाला विचारतो की विक्रेता नेमकं काय काय करतो. ठीक आहे. तुम्ही पटापट सांगता, कन्सेप्ट क्लिअर होते. ठीक आहे. मला फक्त सांगा, विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये काय संबंध असेल? तुम्हाला काय वाटते? पटापट बोला. थोडं बोललं तर नाही, थोडस रिलॅक्स होईल आणि मित्रांनो हा विषय तुम्हाला कळेल. सांगा बरं, काय विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये काय संबंध असेल? पटापट बोला. ठीक आहे. रामचंद्र असं म्हणते, ग्राहक जास्त आले की विक्रेता खुश होतो म्हणते. बरं, अजून सांगा ना, तुमच्या पद्धतीने सांगा. मी काय म्हणतो लक्षात घ्या का? ठीक आहे चला पटापट बोला. तुम्हाला माहित आहे ग्राहक आणि विक्रेता यांच्यामध्ये काय संबंध आहे? खरेदी विक्रीचा संबंध आहे. कोणता? खरेदी विक्रीचा. बरं, अजून? ग्राहकांनी डिमांड केल्यावर विक्रेता सप्लाय करतो. बर, अजून? नेहा असं म्हणते आदान प्रदान होते म्हणते वस्तूचं. बरं, अजून? विशाल असं म्हणतो देवाणघेवाण होते. बरं, अजून? एवढा संबंध आहे काय? चला अजून सांगा पटापट. विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये काय संबंध आहे? पटापट सांगा. तुम्ही की नाही सगळे बोलत चलत जा. इथं काय काही विशेष ट्रस्ट, बापरे, विश्वासाचा संबंध आहे. हा तर पुरा चैतन्य यांना पुरा पाणीपतात घालवते. हा म्हणजे अरे तुम्ही सगळे शेतकऱ्याचे विद्यार्थी आहात रे, म्हणजे शेतीशी रिलेटेड आहे. क्लिअर आहे पहा, आणि तुम्हाला तो संबंध कळला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही पहा एपीएमसी मध्ये जेव्हा, रामेश्वर मी खोटं जर बोलत नसेल तर एपीएमसी मध्ये जो काही त्याला काय म्हणता येईल 1 किलो कोबी जर घेतली ना, तर मला डेफिनेटली माहित आहे, मी सर्व जे रेग्युलर वाले आपले जे भाजीवाले आहे ना, यांच्याकडनं भाजीच घेतली. मी डायरेक्ट एपीएमसी तून भाजी आणतो. ठीक आहे. एपीएमसी मधून 1 किलो गोबी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल, फक्त 12 रुपयाची मिळते. मी चुकीचं जर बोलत नसेल तर पहा, तुम्ही थोडस टॅली करा मग. ठीक आहे. 1 किलो गोबीचं मित्रांनो, ठीक आहे, कॉर्नफ्लॉवर तुमचं जे फ्लॉवर आहे, ठीक आहे, हे फक्त विद्यार्थी मित्रांनो 12 रुपयाला मिळते. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही सर्वसाधारण विक्रेता जे आहे ना, जे घरासमोर तुमच्या आणते, क्लिअर आहे का, जे गाड्या लावतात, क्लिअर आहे का, एपीएमसी मधून माल घेतात, ठीक आहे, हराशीतून, आणि जे स्वतःची गाडी लावतात, तुम्हाला खोटं वाटेल, हे जे आहे तर कमीत कमी 40 रुपये किलो ते विकलं जाते. कन्सेप्ट कळत का? कन्सेप्ट कळत का? मी काय म्हणतो? ठीक आहे. अरे हा संबंध नाही आहे का? आहे ना भावांनो, हा ग्राहक विक्रेता एक प्रकारचा संबंध आहे. ठीक आहे. मी 12 रुपये मी थेट एपीएमसी मधून भाजी आणतो. क्लिअर आहे का? बरेच वेळा, बस एकदा रविवारी गेलं, सकाळी गेलं, पूर्ण आठवड्याच्या 3-4 भाज्या ज्या किलो 2-2 किलो ज्या घेऊन येतो. सांगायचा हा देखील एकमेकांचा विक्रेता ग्राहक संबंध आहे. ठीक आहे. याच्या पलीकडे सांगू काय? आता याच्या पलीकडे पहा, थोडस काय झालं म्हणजे काय संबंधच आपल्याला शिकायचा, तर थोडस लक्षात घ्या. हा विक्रेता आहे, क्लिअर आहे का, आणि हा ग्राहक होता. ठीक आहे. या ग्राहकांमध्ये 2 प्रकारचे ग्राहक आहे, एक पुरुष आहे आणि एक विद्यार्थी मित्रांनो महिला ग्राहक आहे. ठीक आहे. पुरुष ग्राहक जर गेला तर तो काय म्हणते, का किती किलो दिलं ते 1 किलो फ्लावर किंवा 1 किलो पालक कितीचे आहे? हा विक्रेता लय भारी असते. क्लिअर आहे का? ठीक आहे. याला काय माहितीये? याला माहितीये पुरुष लोक जास्त भाव करत नाही. तो डिरेक्टली म्हणते काय, 45 रुपये किलो कोबी. हा काय म्हणते, पुरुष घे म्हणते काय, 45 रुपये सलको म्हणते, जाऊ दे म्हणते समोर. महिला खतरनाक असतात. मी काय म्हणतो लक्षात द्या का, महिला खतरनाक आहे रे बा. म्हणजे हे काय म्हणते, तो विक्रेता पहिले सांगते किती, अरे फक्त 40 रुपये किलो म्हणते, घ्या ना म्हणते ताई, फक्त 40 रुपये किलो, फक्त तुमच्यासाठीच म्हणते. ठीक आहे. हे म्हणते 40 नाही म्हणते. क्लिअर आहे का बा? ते काय म्हणते 35 रुपये किलो ना देत असेल तर ते म्हणते. क्लिअर आहे. आता या ग्राहकाला पहिलेच माहित आहे, तो चुकूनही त्या बाईशी जे हे काय वाटाघाटी किंवा वादावादी करत नाही. तो पटकन 35 रुपये विद्यार्थी मित्रांनो काय करतो, देतो आणि मोकळा होतो. क्लिअर आहे का?
झालं काय माहितीये का, हा पण एक प्रकारचा संबंध आहे. ठीक आहे, मला काय म्हणायचं थोडंसं लक्षात घ्या, याचा संबंध जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिला तर फार मोठा आहे. ठीक आहे, पण या संबंधाचा अभ्यास करणारी विद्यार्थी मित्रांनो एक शाखा जी आहे ना, ठीक आहे, ही आहे सूक्ष्म इकॉनॉमिक्स. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एवढाच टॉपिक नाहीये, क्लिअर आहे का, याच्यामध्ये भरपूर टॉपिक आहे. ठीक आहे, पण आज जो आहे तो आपण जो आहे थोडंसं पटाकन समोर जाऊ. याचा दुसरा भाग आपण पहा. साधं सरळ सोपं जर पाहाल तर विक्रेता आणि ग्राहकाचा संबंध तुम्हाला लक्षात आला असेल थोडा. इथं मित्रांनो स्थूल अर्थशास्त्र आहे. स्थूल मध्ये पहा, इंग्रजीमध्ये तो काय म्हणतो माहितीये का, मॅक्रो. क्लिअर आहे का, मॅक्रो म्हणजे काय, MACRO. आता स्थूल मानाने, क्लिअर आहे का बा, मॅक्रो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याचा आवाका जो आहे ना खूप मोठा वाढतो. ठीक आहे, लक्षात घ्या याच्यामध्ये कुठले कुठले कन्सेप्ट आहे मित्रांनो. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची जी एक महत्वाची विद्यार्थी मित्रांनो जो भाग आहे, जी शाखा आहे, ही कशाचा अभ्यास करते विद्यार्थी मित्रांनो, महागाईचा अभ्यास करते. कशाचा, महागाईचा अभ्यास करते. आता पहा, विक्रेता ग्राहक संबंध महागाईचा हिशोब पहा, तुम्हाला लोकांना माहित आहे. ठीक आहे, माझ्यापेक्षा 2 गोष्टी जास्त तुम्हाला माहित आहे, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ पहा, तुम्ही कधीतरी विद्यार्थी मित्रांनो पाहिलं असेल काय, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 5 रुपये किलो, मी काय म्हणतो लक्षात घ्या, 5 रुपये किलो टमाटे, क्लिअर आहे, 5 रुपये किलो तुमचे कांदे, हे तुम्ही पाहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो कधीतरी तुम्ही तो देखील भाग एक आपण अनुभवला आहे, काय, कमीत कमी 60 रुपये किलो काय टमाटे. विचार करा, कुठे मित्रांनो 5 रुपये किलो टमाटे, कुठं विद्यार्थी मित्रांनो 60 रुपये किलो टमाटे. याचा अर्थ विशिष्ट कालावधीसाठी कधी कधी काय होत असते, महागाई विद्यार्थी मित्रांनो वाढते. ठीक आहे, महागाई होते. क्लिअर आहे का, ठीक आहे. मग महागाईचा अभ्यास करणे ही मॅक्रो इकॉनॉमिक्सची मित्रांनो जी आहे ही काय कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर बेरोजगारी खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे काय, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये लाखो नाही करोडो लोकांचे रोजगार गेलेले आहे. मी काय म्हणतो लक्षात येत आहे का, ठीक आहे, याचा अनुभव तुमच्या माझ्या सकट विद्यार्थी मित्रांनो घेतलेला आहे. तुम्हाला खोटं वाटेल, कोचिंग क्लासेस एकमेव जे मित्रांनो, मी तुम्हाला असं वाटते का, पहा, कोचिंग क्लासेस जे ना विद्यार्थी मित्रांनो एकमेव सध्या फॅक्टर असा आहे की ज्याला लॉकडाऊन मध्ये अजूनही परमिशन मिळालेली नाही. विद्यार्थी मित्रांनो विचार असा करा, 15 मार्च पासून जे आहे हे तुम्हाला 22 मार्च पासून लागलं, बरं आम्हाला 15 मार्च पासून लॉकडाऊन लागलेलं आहे. क्लिअर आहे का, शाळा पहिले बंद केल्या, कोचिंग क्लासेस पहिले बंद केले, बाकी सगळं नंतर बंद झालं. ठीक आहे, आणि तुम्हाला खोटं वाटत असेल, आज विद्यार्थी मित्रांनो 1 जानेवारी आहे. क्लिअर आहे का, 30-31 जानेवारी पर्यंत विद्यार्थी मित्रांनो परत काय झालंय, लॉकडाऊन वाढवलेलं आहे. अजूनही कोचिंग क्लासेसला ऑफलाईन साठी परवानगी मिळालेली नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या. सांगायचं उद्दिष्ट काय, बेरोजगारीचा आपण अभ्यास करतोय. तुम्हाला खोटं वाटेल, जवळपास म्हणतोय मी. ठीक आहे, मी स्वतः विद्यार्थी मित्रांनो जे आहे 10 ऑगस्ट पर्यंत, किती 10 ऑगस्ट पर्यंत आम्ही सगळे आमचे कोचिंग क्लास जे आहे पूर्ण बंद करून जे आहे काय, फक्त 2 वेळ जेवणे, क्लिअर आहे का बा, आणि झोपा काढणे, क्लिअर आहे का बा, एवढंच काम केले. याचा अर्थ काय झाला विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 6 महिने पूर्ण क्लासेस बंद होते. 1 रुपया देखील नव्हता. ठीक आहे, सांगायचं पहा. आता ठीक आहे, बेरोजगारी आहे, काही जी आहे ही बेरोजगारीचा प्रकार आपण पाहणार आहे. ठीक आहे, पण मित्रांनो पहा ना, 6 महिने का होईना आपण बेरोजगारी अनुभवली ना आपण. कन्सेप्ट काय आहे का बा, ठीक आहे, इच अँड एव्हरी, क्लिअर आहे का बा, सांगायचं तर हा फॅक्टर मित्रांनो स्थूल अर्थशास्त्रामध्ये येतोय. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टॅक्स. ठीक आहे, टॅक्सेसचे भरपूर जे आहे हे आहे. तुम्हाला जीएसटी जो आहे तुम्हाला शिकवलं जाणार आहे. जीएसटी वर एखादा प्रश्न आला तर क्लिअर आहे का, ठीक आहे. आता आपण काय केलं पहा, आधी वेगवेगळे टॅक्स होते. ठीक आहे, मग काही डायरेक्ट टॅक्स होते, काही इनडायरेक्ट टॅक्स होते, क्लिअर आहे का. आता जे आहे हे काय, त्याचं सगळं टॅक्स जे विद्यार्थी मित्रांनो बंद झाले. ते जीएसटी नावाचा टॅक्स आलाय, गुड अँड त्याला काय म्हणतील सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे, वस्तू आणि सेवा कर कायदा, क्लिअर आहे का, ठीक आहे. चला, त्याच्यानंतर राजकोषीय धोरण. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, राजकोषीय धोरण किती साधं सर्व सोपं आहे. मित्रांनो टॉपिक पहा, राज म्हणजे कोण, राजा. ठीक आहे, आपल्या इथं मला पटकन सांगा, आपल्या इथं लोकशाहीमध्ये राजा कोण आहे सध्या, तसं जर पाहाल तर सांगा पटापट, राजा कोण आहे आपल्या इथे, बोला ना पटापट, राजा कोण आहे आपल्या इथे.
सांगता येईल? पदाने राष्ट्रपती आणि कार्याने पंतप्रधान. बेस्ट. साधं सरळ सोपं आपण म्हटलं तर पंतप्रधान आहे, ठीक आहे. आपण त्याला राज्याचे असं म्हणू शकतो. कन्सेप्ट काय आहे बा विद्यार्थी मित्रांनो, हे जे राज्य आहे, क्लिअर आहे बा, ठीक आहे. आता ठीक आहे, प्रेसिडेंट तुम्ही म्हणून आले, राष्ट्रपती म्हणून आले, ठीक आहे. मला खरं सांगा, त्याच्या चाब्या कुणाकडे आहे? वाटण्याचं काम जो आहे जरी राष्ट्रपती करून आला, पण चाब्या कुणाकडे आहे? पंतप्रधानाकडे आहे. मित्रांनो, राज्य कोषीय, क्लिअर. कोश म्हणजे काय होते पहा, तुमच्या प्रत्येकाच्या घरी एक लहानशी तिजोरी असते. दिवाळीच्या दिवशी त्या तिजोरीची आपण पूजा करतो, प्रत्येकाच्या घरी असते, ठीक आहे. लॉजिकल पाहतं, राज्याच्या कोश म्हणजे पंतप्रधानाची तिजोरी. आणि नाही जर लक्षात आलं तर गव्हर्नमेंटला जो रेव्हेन्यू मिळतो, ठीक आहे, या रेव्हेन्यू, क्लिअर आहे का, हा राज्याचा कोश झाला, क्लिअर आहे का. राज्यकोषीय धोरण, क्लिअर आहे का, ठीक आहे. धोरण म्हणजे पॉलिसी झाली, कन्सेप्ट आहे का, ठीक आहे. साधं सरळ सोपं पहा, राज्याजवळ असलेला पैसा तो कशा पद्धतीनं खर्च करेल, मी काम तर लक्षात राहील बा, ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं, काय सांगितलं त्यांनी सांगितलं की बाबा हे पहा 900 कोटी रुपये, मी फक्त उदाहरण देऊन आलो, मी काम तर लक्षात घ्या, 900 कोटी रुपये मी नवीन संसद जे आहे याच्यासाठी खर्च करणार आहे, हे सांगितलं की नाही? त्यांनी सांगितलं ना, क्लिअर आहे का, ठीक आहे. मग अशा, आता काय एकच कन्सेप्ट आहे का? नाही, अशा लाखो स्कीम आहे गव्हर्नमेंटच्या, ठीक आहे. मला असं वाटते या सगळ्या मित्रांनो इथं तर फक्त फार कमी दिले, अशा वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीचा जिथं अभ्यास करणारी शाखा आहे विद्यार्थी मित्रांनो, याला काय म्हणतात? स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात. काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? स्थूल अर्थशास्त्र. कन्सेप्ट काय, ठीक आहे. तर चला, मला असं वाटते अर्थशास्त्र आणि त्याचे दोन भाग जे आहे तुम्हाला कळले असेल, समोर जाऊ. मित्रांनो, आता अर्थव्यवस्थेचे आपण प्रकार पाहणार आहे. काय पाहणार आहे विद्यार्थी मित्रांनो? अर्थव्यवस्थेचे, क्लिअर आहे. अर्थशास्त्राची नाही म्हटले मी, एक एक शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. अर्थशास्त्र नाही म्हटलं, अर्थव्यवस्था म्हटलं, क्लिअर आहे का, ठीक आहे. या अर्थव्यवस्थेचे विद्यार्थी मित्रांनो प्रकार जे आहे हे आता आपण पाहणार, ठीक आहे. समजून घ्या. पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आहे, ठीक आहे. याच्या पलीकडे देखील पुस्तकांमध्ये वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत, ठीक आहे. पण सध्या 3 महत्वाचे प्रकार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या अर्थव्यवस्थेच्या प्रकाराचं नाव आहे समाजवादी अर्थव्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, क्रमांक 2 वर जे आहे हिचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो भांडवलशाही, क्लिअर आहे का. आणि तिसरं जे आहे मित्रांनो याचं नाव आहे मिश्र अर्थव्यवस्था, क्लिअर आहे का, ठीक आहे. आता मी तुम्हाला काय म्हणतोय, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये याचे वेगवेगळे शब्द जे आहे तुम्हाला देण्यात आलेले आहे. मी काय म्हणतोय लक्षात घ्या का बा, ठीक आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहाल, मी काय म्हणतो थोडस लक्षात घ्या. उदाहरणार्थ जर पाहाल तर एका पुस्तकामध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे, क्लिअर, की आदेशात्मक अर्थव्यवस्था किंवा नियोजित अर्थव्यवस्था. काय म्हणतोय मी, काही पुस्तकांमध्ये असं देण्यात आलं आहे की काय म्हटलंय त्यांनी, आदेशात्मक अर्थव्यवस्था किंवा नियोजित अर्थव्यवस्था, ठीक आहे. प्लॅन इकॉनॉमी, ठीक आहे. म्हणजे तिथं तुम्हाला काय केलं जाईल, वस्तूचं पूर्ण प्लॅनिंग जे विद्यार्थी मित्रांनो केलं जाईल, ठीक आहे. साधं सरळ सोपं थोडस लक्षात घ्या. मी काय म्हणतोय, समाजवादी अर्थव्यवस्थेलाच मित्रांनो काय आदेशात्मक अर्थव्यवस्था आणि नियोजित अर्थव्यवस्था असं म्हणतात, ठीक आहे. समाजवाद जो आहे ना त्याचं अंतिम उद्दिष्ट आहे त्या अर्थव्यवस्थेचं, म्हणून त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतात, ठीक आहे. आणि समाजवादी म्हणजे काय, तर समाजवादी विद्यार्थी मित्रांनो असं लक्षात घ्या, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये समाजाला काय केलेलं आहे, समाजाला मित्रांनो काय एक केंद्रस्थान जे आहे देण्यात आलं, सेंट्रल ठेवण्यात आला आणि त्याचा विचार करण्यात आला, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था, नियोजित अर्थव्यवस्था आणि आदेशात्मक कमांड इकॉनॉमी, क्लिअर आहे का असं म्हणतात, ठीक आहे. आता मी काय केलंय, मी एका वेगळा पुस्तक वाचतो, त्यातनं काही शब्द दिले, ठीक आहे. तुमच्या समोर तुम्ही जर देसले सरचं जर पुस्तक वाचत असाल, ठीक आहे, तर तिथं पहा, तिथं काय दिलं माहितीये का, तिथं आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था दिली, ठीक आहे. बाकी चेंज नाही, ठीक आहे. मित्रांनो, क्रमांक 2 वर पहा काय म्हणतोय, भांडवलशाही अर्थव्यवस्था. काय दिलाय, भांडवलशाही. उदाहरणार्थ सांगू काय, तुम्ही पहा, तुम्ही शेतकऱ्यांनी, तुम्ही म्हणजे आपण सगळे शेतकऱ्यांनी, ठीक आहे, आपण सर्व शेतकऱ्यांनी उदाहरणार्थ दाखव सांगतो, अरे भावांनो लक्षात घ्या, इसका वास्तविक जीवन से अपना कोई संबंध नाही आहे, मी आधीच सांगतो जायला, नंतर आपल्याला भानगडी नको, ठीक आहे. पहा तुम्ही काय केलं माहितीये का, सर्व शेतकऱ्यांनी रिलायन्सचे जे जिओचे जे टावर आहे, बरोबर आहे का, हे शेतकरी आंदोलनाच्या मानामध्ये धडाधड पाडून टाकले, ठीक आहे. जवळपास 1500 टावर जे त्याचे पाडले म्हणतात, ठीक आहे.
तरी 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 पप्प्याला काही जाग नाही आला. क्लिअर आहे का? तरी पप्प्यानं काल रात्री बरोबर म्हणजे 8 वाजता, क्लिअर आहे, पप्पे म्हणजे आपला जो अंबानी, क्लिअर आहे का, यांनी तरी विद्यार्थी मित्रांनो काल रात्री 8 वाजता जाहीर करून टाकलं काय की आता रिलायन्स वरनं जे कॉल्स येतील हे सर्व फुकट जातील. क्लिअर आहे का? बम लंबी मोठी घोषणा करून टाकली. म्हणजे पहा बरं तुम्हाला तुमच्या आंदोलनाचा असा विशिष्ट की परिणाम त्याच्यावर जाणवलाय का? नाही नाही नाही. का मित्रांनो लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेमध्ये, हो लक्षात घ्या मी काय म्हणतोय, अर्थव्यवस्थेमध्ये, क्लिअर आहे का बा, भांडवलशाही, क्लिअर आहे का बा, भांडवलशाही म्हणजे काय, ज्यांच्याकडे पैसा आहे, क्लिअर आहे का बा, उद्योगप्रिय लोकांचा लाभ, त्यांचा प्रॉफिट, क्लिअर आहे का बा, हे लक्षात ठेवून, क्लिअर आहे का बा, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये पॉलिसी तयार केली जाते, कन्सेप्ट काय आहे बा, समाजाचा विचार केला जातो का? समाजाचा नाही, क्लिअर आहे का बा, भांडवलशाही, ठीक आहे, या लोकांचा विद्यार्थी मित्रांनो जो हा दृष्टिकोन जे त्यांचा प्रॉफिट लक्षात ठेवून पॉलिसी तयार केली जाते विद्यार्थी मित्रांनो, याला भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतात. पुस्तकामध्ये पहा काय दिलंय, बाजार अर्थशास्त्र असं दिलेलं आहे, बाजार अर्थव्यवस्था, क्लिअर आहे का, ठीक आहे, ज्याला इंग्लिश मध्ये मार्केट इकॉनॉमी मित्रांनो असं म्हणण्यात आलंय. क्लिअर आहे का, ठीक आहे. आणि तिसरं पहा कन्सेप्ट काय तुम्हाला इथं दिलेलं आहे, मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये समाजाचा आणि भांडवलशाही लोकांचा, क्लिअर आहे, दोघांचा जिथं विचार केला आहे, क्लिअर आहे का, अशी अर्थव्यवस्था म्हणजे मित्रांनो काय होतं, तुमची मिश्र अर्थव्यवस्था होतं. ठीक आहे, कन्सेप्ट जर कळलं असेल, 3 प्रकार जर कळलं असेल, अर्थव्यवस्थेचे प्रकार आहे भावांनो, क्लिअर आहे का बा, अर्थव्यवस्थेचे. ठीक आहे, पहा समाजवादी, मग आता नेमकं काय अर्थव्यवस्थेमध्ये होतं ते पहा. काय पहा, उत्पादन, इंग्लिश मध्ये प्रोडक्शन, हे प्रत्येकाला माहिती आहे. गुंतवणूक, बरोबर आहे का, ठीक आहे, म्हणजे आपण त्याचं काय करतो, त्याला काय म्हणतील, कुठं कुठं तो पैसा गुंतवतो. क्लिअर आहे का, ठीक आहे. नेक्स्ट, किमती, क्लिअर आहे का, अरे प्रोडक्शन जर एखादं झालं असेल, त्याची किंमत असेल ना, त्याची प्राइस असेल ना, काही ना काही ती आहे. ठीक आहे, उत्पन्न, क्लिअर आहे का, त्यातनं जे इन्कम तुम्हाला मिळतं, ठीक आहे, ते क्लिअर आहे. इत्यादी इत्यादी महत्वाच्या गोष्टी मित्रांनो केंद्र सरकारकडनं नियंत्रित केल्या जातात. कोण नियंत्रित करून आलं, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे हे काय करून आलं, या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो काय एक कंट्रोलिंग ठेवत आहे, नियंत्रण ठेवत आहे. क्लिअर आहे का, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, वस्तूची मागणी जे ही लक्षात न घेता, वस्तूची डिमांड किती आहे हे लक्षात न घेता, फक्त जीवनावश्यक वस्तूंवर मित्रांनो काय, जीवनावश्यक वस्तूचं प्रोडक्शनवर विद्यार्थी मित्रांनो भर दिला जातो. अशा ज्या अर्थव्यवस्थेमध्ये या प्रकारचं मित्रांनो काय होत आहे, त्याला काय म्हणतील, घडामोडी घडत आहे, त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतात, त्याला नियोजित अर्थव्यवस्था असं म्हणतात. कन्सेप्ट आहे का, ठीक आहे. उदाहरणार्थ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये तुम्ही 1990 पर्यंत, मी काय म्हणतो लक्षात घ्या, भारतामध्ये 1990 पर्यंत या पद्धतीचं वातावरण होतं. क्लिअर आहे का. 1991 ला भारतामध्ये हे वातावरण चेंज झालं. काय चेंज झालं सांगा बरं भारतामध्ये, माहिती आहे का तुम्हाला? जो चेंज झाला तो 1991 चा फार मोठा बदल आहे. काय झाला असेल माहिती आहे कोणाला? एलपीजी. यस, डेफिनेटली मित्रांनो लक्षात घ्या, एलपीजी पॉलिसी विद्यार्थी मित्रांनो आपण स्वीकारली. एलपीजी म्हणजे काय होते, एलपीजी गॅस नाही तर म्हणा आता तुम्ही काय आलं, उज्ज्वला गॅस योजना आली, एलपीजी आपण स्वीकारलं. भावांनो तसं नाही. अरे क्लिअर आहे का, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड देन विद्यार्थी मित्रांनो याचा अंतिम उद्दिष्ट होतं ग्लोबलायझेशन. क्लिअर आहे का, ठीक आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि मित्रांनो काय होतं तर मला असं वाटतं एक जागतिकीकरण कन्सेप्ट आहे. ठीक आहे, ही कन्सेप्ट आहे 1991 ला विद्यार्थी मित्रांनो आपण ती स्वीकारली नव्हे, ती गरज होती आपली. क्लिअर आहे का, ठीक आहे. मला असं वाटते समाजवादी अर्थव्यवस्था तुम्हाला कळली. परत जाऊ नेक्स्ट, भांडवलशाही अर्थव्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो फार सोपी आहे. पहा कन्सेप्ट त्याच आहे, कोणत्या रे, उत्पादन, गुंतवणूक, किमती आणि उत्पन्न, ठीक आहे, इत्यादी वस्तू केंद्र सरकारकडनं नियंत्रित केल्या जात नाही. बाजारात ज्या वस्तूची मागणी असेल त्या वस्तूतून सर्वात जास्त प्रॉफिट आपल्याला मिळेल, फक्त त्याच वस्तूचं उत्पादन घेणे. क्लिअर आहे का. स्वातंत्र्याच्या आधी भारतामध्ये असं वातावरण होतं. मी काय म्हणतो लक्षात येते का, ठीक आहे. थोडस मित्रांनो जे आहे थोडस समजून घ्या. विषय पहा काय आहे. उदाहरणार्थ अंबानी काकाचा आपल्याला तुम्हाला देतो. ठीक आहे, आता आजोबा झाले आपले अंबानी काका, तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, किती सेलिब्रेशन झालं ना, खतरनाक च्या आला होतं.
असो हरकत नाही. आपल्याला आपण भारतीयांनी एखादा डोक्यावर घ्यायचं म्हटलं तर असं डोक्यावर घेतो. क्लिअर आहे का आपल्या स्टेटस पासून काही लोकांना स्टेटस ठेवले ते काय अंबानी बाबा एकंदर अंबानी जो आहे ना मुकेश अंबानी जो आहे एकदम आजोबा झाला बरोबर आहे. तर आम्हाला लय एकदम आनंद झाला जसं जे आयला आपल्याला बारसालाच बोलवलं होतं त्यांना. ठीक आहे. आता गमतीचा भाग जो आहे हा थोडं सोडून द्या. मी काय म्हणतो लक्षात घ्या. विषय भाग हा चालू आहे उत्पादन. ठीक आहे. कन्सेप्ट काय बा जिओचं 5G तुम्हाला आठवतंय का 5G 5th जनरेशनचं प्रोडक्शन अंबानीनं सुरू केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे. गुंतवणूक क्लिअर आहे का बा याच्यामध्ये अंबानींनी किती जास्त इन्व्हेस्टमेंट केली मी काय म्हणतो लक्षात घ्या. हे त्याचं त्याला माहिती. क्लिअर आहे का बा. ठीक आहे. पण इन्व्हेस्टमेंट झाली आहे का विद्यार्थी मित्रांनो प्रचंड इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. ठीक आहे. दुसरं बरं याची किंमत किती असेल तुम्हाला आठवते का 4G धमाका आठवते का पार बा मी 4G धमाकाचा प्राईम मेंबर आहे अजूनही सांगतो. ठीक आहे. बम फ्री ऑफ कॉस्ट किती अबे यांनी जवळपास तुम्हाला खोटं वाटेल जवळपास रे बाबा 1 आणि 1.5 वर्ष. क्लिअर आहे का 1.5 वर्ष यांनी जिओनी मध्ये का फ्री दिलेला आहे पूर्ण फ्री. ज्याला किती काही तुम्ही वापरा म्हणजे मला सध्या दिवसाला 1 GB इतकं तुम्हाला फ्री होतं. बम वापरलं म्हणजे कधी कधी तर तेवढं वापरून कंटाळा येत होता. क्लिअर आहे का पण आमच्यासारख्या शिक्षकांना प्रामाणिकपणे त्याचा पूर्ण उपयोग केला. क्लिअर आहे का बम व्हिडिओ डाउनलोड करून ठेवले एज्युकेशनल दनान एकदम कार्यक्रम. क्लिअर आहे का चायला दिवसभरात तोच एक कार्यक्रम. क्लिअर आहे. हवे 1.5 वर्ष म्हणजे किती लंबा दौडा झाला तो डाटा विचार करा ना. क्लिअर आहे का ठीक आहे. विषय पहा काय आहे. ठीक आहे. किंमत त्याची किती असावी फ्री ऑफ कॉस्ट असावी 1.5 वर्ष दिली घोषणा करून चायला ना. आता त्याचे परिणाम तुम्हाला जाऊन झाले का आता कसे परिणाम आहे त्याचे कन्सेप्ट कळताय काय अबे तुम्हाला प्राईम मेंबरशिप घ्यावीच लागते. मी काय म्हणतो लक्षात आहे पण 90चा तुम्हाला रिचार्ज मारावाच लागतो 90 का 99चा. क्लिअर आहे. आणि त्याच्यानंतर आता डाटाचा रिचार्ज. क्लिअर आहे का ठीक आहे. सांगायचं उद्दिष्ट ठीक आहे त्याची किंमत कशी असावी तोच ठरेल अंबानी ठरेल. ठीक आहे. उत्पन्न क्लिअर आहे का ठीक आहे त्याचं त्याला पहिले प्रॉफिट होईल की त्याचा त्याला लॉस होईल. क्लिअर आहे का विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यावर चुकूनही लक्ष ठेवत नाही. क्लिअर आहे का सगळं वातावरण ज्या गोष्टीची मागणी आहे मला खरंच सांगा मला खरं सांगा ऑनलाईन मध्ये डाटाची सगळ्यात जास्त मागणी होती की नाही हे तर तुम्हालाही माहित आहे हे मलाही माहित आहे. तुम्हाला खोटं वाटतं मला सध्या माहिती आहे किती जवळपास डेली 8 GB डाटा देखील मला पुरत नाही कधी कधी. मी काय म्हणतो लक्षात आहे का मला डेलीचा 8 GB डाटा जो आहे हा देखील पुरत नाही म्हणतो कधी कधी. कन्सेप्ट ठीक आहे. कधी कधी तो चायला त्यांना परत नवीन सुविधा म्हणजे साला इतके बोगस आहे परत म्हणजे तुम्हाला सांगतो ना ऑप्शन तुम्हाला भेटले. क्लिअर आहे का 16 रुपयाचा तुमचा मेसेज तुमचा डाटा संपला तो चायला बप्प्या लेखाचा काय करते पटकन 16 रुपयाचा रिचार्ज करा म्हणते किती 1 GB साठी. क्लिअर आहे म्हणून आजच त्याची व्हॅलिडिटी अरे तिच्या आयला. क्लिअर आहे का एका दिवसाचे 16 रुपये म्हणजे साल खरं सांगतो ना काय पॉलिसी यांनी तयार केली असेल काही सांगता येत नाही. क्लिअर आहे का पण विषय असा आहे ज्या बाजारामध्ये ज्या वस्तूची मागणी आहे ठीक आहे क्लिअर आहे का त्याच फक्त प्रोडक्शन करणे. मला खरं सांगा प्रामाणिकपणे सांगा मोबाईलचं किती प्रोडक्शन झालं असेल या कालावधीमध्ये लॉकडाऊन मध्ये म्हणजे मोबाईलचं जे आहे ना तुम्हाला खोटं वाटेल मी स्वतः मोबाईल घेतला तुम्हाला आठवतं म्हणजे तुम्हाला काय आठवणार आहे मारे मला टीचिंग साठी व्हिडिओ काढण्यासाठी स्वतः एक चांगला मोबाईल घ्यावा लागला. सॅमसंगचा M31 जो मोबाईल घेतला चायला 18,000चा. अबे नाही म्हटलं तर पैसे गेले ना त्याच्यात. कन्सेप्ट कळताय का बाहेर कन्सेप्ट कळताय का ठीक आहे. सांगायचं बाजारामध्ये वस्तूची मागणी प्रचंड होती. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय त्याचं उत्पादन जे आहे या लोकांनी घेतलं आणि तुम्हाला खोटं वाटत सांगतो काय भारतात स्वातंत्र्याच्या आधी हे वातावरण होतं फक्त जे आहे काय आपण त्याच्या दृष्टिकोनातून फार जास्त जे आहे काय करू आपण त्याचं काही होतं काय म्हणतील अरे तेव्हा इंग्रजांचं होतं ना रे इंग्रजांचं राज्य होतं तुम्हाला आठवते का ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्या जे काही पॉलिसी केलं त्या पॉलिसी असेल. ठीक आहे. सांगायचं याला भांडवलशाही अर्थव्यवस्था विद्यार्थी मित्रांनो असं म्हणतात. याला दुसऱ्या शब्दामध्ये बाजार अर्थव्यवस्था मार्केट इकॉनॉमी असं म्हणतात. ठीक आहे. आणि मित्रांनो तिसरं पाहायच्यातलं काय शेवटचं मिश्र अर्थव्यवस्था कन्सेप्ट कळताय का ठीक आहे. मग आता मिश्र अर्थव्यवस्थामध्ये ज्या अर्थव्यवस्थेमध्ये समाजवादी आणि भांडवलशाही मित्रांनो अशा दोन्ही अर्थव्यवस्थांचं सहअस्तित्व असतं. ठीक आहे. म्हणजे कन्सेप्ट सांगू काय अंबानी म्हणते कोणाला आपल्या नमो काकाल तो काय म्हणते भावा आमचं जे हे काय लोक आमचं स्वप्न आहे काय करलो दुनिया मुठ्ठीने. ठीक आहे. हे आमचं स्वप्न आहे. मग आमचे जे हे काय म्हणतात माननीय प्रधानमंत्री ठीक आहे आमचं एक स्वप्न आहे कोणतं डिजिटल इंडिया. क्लिअर आहे का ठीक आहे. मग आता भारत डिजिटल इंडिया बनून आला
तुम्हाला खोटं वाटेल, मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये जिओचे राउटर, हो मी काय म्हणतो लक्षात घ्या, कॉलेजच्या कॅम्पसमध्ये वायफाय जर असेल तर लक्षात घ्या, जिओ वाल्यांनी फ्री ऑफ कॉस्ट राउटर बसवलेले मोठे मोठे कॉलेजेसमध्ये. मला माहिती तुम्हाला माहिती आहे की नाही, ठीक आहे, पण लक्षात घ्या गव्हर्नमेंटची स्कीम डिजिटल इंडिया, ठीक आहे, पैसा कोण भरून आला? अंबानी, बरोबर आहे का बा? हा, आता तुम्हाला काय वाटतं अंबानी का फुकट बसवणार आहे का? नाही रे, याच्या पण मग लॉजिक्स आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे, तो फुकट काहीच करत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, 1.5 वर्षामध्ये जो फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी डाटा दिला, त्याच्यानंतर पुढच्या एकाच वर्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, त्यांनी पूर्ण डाटाचे पैसे काढलेले आहे, ठीक आहे. कशाच्या नावाखाली सांगू तुम्हाला? प्राईम मेंबरशिपच्या नावाखाली. म्हणजे मला आजपर्यंत नाही कळलं ते प्राईम मेंबरशिप नावाचा प्रकार काय लेखाचा, ठीक आहे. आम्ही फुकटवाले होतो, प्राईम मेंबरशिप आम्ही फ्री ऑफ कॉस्ट वाले होतो, तेव्हा आम्हाला पैसेच नाही पडले, क्लिअर आहे का? असो, विषय जो आहे हा थोडासा आपण बाजूला ठेवू. पण साधारणतः भारतात जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पाहाल तर 3री ते 7वी पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी होता, क्लिअर आहे का, हा भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा विद्यार्थी मित्रांनो कालावधी होता. कारण आपल्याला मोठ्या मोठ्या बिझनेसची देखील आवश्यकता होती. भारत तेव्हा स्टार्टअप होत होता, क्लिअर आहे का, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेचे प्रकार, क्लिअर आहे का, इथपर्यंत आजचं लेक्चर जे नवीन वर्षातलं आपण पाहिलं. उर्वरित लेक्चर जे इकॉनॉमिक्सचं आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून नॅशनल इन्कमचं, ते जे आहे आपण उद्या जे कंटिन्यू करू. आजच्या लेक्चरमध्ये काहीही तुम्हाला जर काही कळलं नसेल तर मला पटाकन विचारा. चला, तुम्हाला जर एखादा डाऊट असेल तर तुम्ही पटाकन मला विचारा. पण इकॉनॉमिक्स आहे, मी परत सांगतो, तुम्ही थोडं जितकं जास्त तुम्ही बोलाल, क्लिअर आहे का, तितकं जास्त विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे माहितीये का, हा विषय तुम्हाला कळते, नाही तर नाही कळत. बरं, हो मी सांगतो ना, मी इतके सोपे सोपे उदाहरणं देऊन तुम्हाला विषय शिकवतो, क्लिअर आहे का बा, तुम्हाला कठीण जाणार नाही, ठीक आहे. म्हणजे जीडीपी, जीएनपी, एनडीपी, एनएनपी हे इतकं डोक्याच्या पलीकडे त्या पुस्तकामध्ये दिलंय, तुम्ही फक्त एकदा पुस्तक वाचून पहा, डोकं गरगर करते तुमचं, क्लिअर आहे का बा. पण हो, आपण त्या सोप्या पद्धतीने शिकवतो, पण केव्हा? जेव्हा तुम्ही देखील काय करणार आहे, ग्रुप डिस्कशन मध्ये सहभागी होणार आहे. मला असं वाटते आज जे आहे इथं लेक्चर मी थांबवतो. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारा पटाकन. काही एखादी कन्सेप्ट, एखादी नवीन चेंजेस वगैरे जर तुम्हाला नसेल कळले तर पटापट तुम्ही विचारा. मराठीचं लेक्चर कधी आहे सर? मराठीचं लेक्चर जे आहे इव्हिनिंगला तुमचं मराठी व्याकरणचं लेक्चर होईल. डेली इव्हिनिंगला तुम्हाला मराठी व्याकरण शिकवलं जाईल. चला, इकॉनॉमिक्सचं जास्त दिवस लेक्चर नाही, मी परत सांगतो, इकॉनॉमिक्सचं जास्त दिवस तुमचं लेक्चर नाही. मॉर्निंगला इकॉनॉमिक्स आहे आणि ज्या इव्हिनिंगला जे आहे तुमचं काय मराठी व्याकरण आपण घेतोय, आणि काही दिवसानंतर लगेच दोन्ही टाइम मराठी व्याकरण चालू. चला, पटापट पटापट, जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा पटाकन. नाहीये, ठीक आहे. किती एमपीएससी मध्ये काय म्हणतो? वेटेज किती आहे सर पेपर मध्ये इकॉनॉमिक्सचं? इकॉनॉमिक्सला काही विशेष जास्त त्याला काय म्हणतील वेटेज, खरं सांगू का, वेटेजचा जो आहे ना तुम्ही एकदा चेक करून टाका, ठीक आहे. साधारणतः मी पाहिले, हो मी काय म्हणतो लक्षात घ्या, साधारणतः मी जे पाहिलेलं आहे एक 5 ते 7 मार्कापर्यंत तुम्हाला वेटेज आहे, ठीक आहे. पण मी गोंधळ असा माझा झाला, मी काय म्हणतो परत सांगा, ठीक आहे. आता माझा गोंधळ माहिती आहे याच्यात असं झालेलं आहे की भावांनो, ऍग्रो इकॉनॉमी, मी आल्याबद्दल जे बोललो ना, ऍग्रो इकॉनॉमी नावाचा असा तुमचा एक पोर्शन आहे. मला वाटते नेहा मॅडम जो आहे तुमचा किती तो विषय घेताय, बरोबर आहे का? जर तुम्हाला माहित असेल तर, ठीक आहे. या ऍग्रीकल्चर प्लस इकॉनॉमी, क्लिअर आहे का, हा विषय त्याच्यात जो हा इनबिल्ड आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं मी पण या दोन्ही मॅडमशी जे बोललेलो आहे, ठीक आहे, आणि मी पूर्ण सिलेबस त्याच्यानंतर तुमचा पेपर जे अनालिसिस केलेला आहे. मला थोडस जे आहे ना तिथं कन्फ्युजन वाटलं, मला नेमकं कळत नव्हतं की हा तुमचा ऍग्रो इकॉनॉमी मधला पार्ट आहे की तुमचा जो आहे, कारण की पाहणं या सगळ्या कन्सेप्ट जे आहे तुम्हाला इथं पण आहे. कुठं? मला खरं सांगा, डिमांड सप्लाय हा तुम्हाला काय तिकडं का आहे नाही का तुमच्या ऍग्रीकल्चर, म्हणजे मी स्वतः होतो त्या लेक्चरला, काय सांगू तुम्हाला, तुमचा डिमांड अँड सप्लायचा जो मला असं वाटतं नेहा मॅडम काहीतरी लेक्चर घेत होती, त्याला मी स्वतः होतो, ठीक आहे. म्हटलं चला इकॉनॉमिक्सचं लेक्चर आहे, आपल्याला 2 गोष्टी कळतील बा, ठीक आहे. म्हणून मी त्याच्यामध्ये जे आहे सहभागी होतो, ठीक आहे. सांगायचं उद्दिष्ट हे की थोडस जे आहे काय, एमपीसी मध्ये ज्या पद्धतीने इकॉनॉमिक्सला बाकीच्या पेपरला ज्या मार्क येऊन आले त्या पद्धतीने कमीत कमी जे आहे एक सिलेक्टेड टॉपिक आहे, ठीक आहे, तेवढेच जे तुम्हाला शिकवलं जाईल. चला पटाकन, अजून जे सिलेबस जे आहे तुम्हाला मी सांगितलंय मी कुठले कुठले टॉपिक शिकवणार आहे. चला अजून नाही, मला असं वाटतं नसेल तर मी आज जे इथं थांबतो. संध्याकाळी जे आहे शार्प आपण भेटू, ठीक आहे. आणि संध्याकाळी थोडं जास्त एक्स्ट्रा लेक्चर होईल, क्लिअर आहे का.
या बेताना आता आपण समोर जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे 6चं लेक्चर आहे तर ते 6-7 पर्यंत आपण घेत होतो, ते 6:15 7:30 पर्यंत देखील होईल. क्लिअर आहे का? ठीक आहे, आधीच सांगतो. ठीक आहे, चल मला असं वाटते कन्सेप्ट तुमच्या सगळ्या कळल्या. ठीक आहे, थांबतो. थँक्यू सो मच.